नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बीड जिल्ह्यातल्या परळी इथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे स्थानिक नेते असा एक जंगी कार्यक्रम जो आहे त्याचं आयोजन तिथे केलं होतं. मोठ्या संख्येने लोक तिथे जमले होते आणि अर्थातच सरकारने कोणकोणत्या योजना तिकडच्या लोकांसाठी आणलेल्या आहेत, तिथे जे लाभार्थी आहेत त्यांना त्यातून काय काय मिळालेलं आहे ह्या सगळ्याचा एक प्रकारे प्रचार त्या कार्यक्रमामधनं झाला. लोकांना जे काय त्या माध्यमातून सरकारकडून जे देण्यात येणार आहे त्या सगळ्या योजना किंवा त्याचे जे काय लाभ आहेत ते तिथे देण्यात आले. पण प्रामुख्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत हे अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारकडून घेतले जात असतात. कधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातात, अजितदादा तिथे नसतात, कधी फडणवीस असतात पण अजितदादा नसतात. तर असं अनेक वेळेला होत असतं. वेगवेगळ्या कामांमध्ये हे सगळे नेते व्यस्त असल्यामुळे सगळेच नेते एकाच ठिकाणी जमा होणं हे शक्य होत नाही. पण यावेळेला मात्र हे सगळे नेते एकत्र दिसले आणि एकत्र दिसल्यानंतर अर्थातच त्यांनी आपापल्या पद्धतीने सरकारच्या कामांविषयी सांगितलं. पण प्रामुख्याने या कार्यक्रमावर ज्यांचं लक्ष होतं म्हणजे विशेषतः मीडियाचं लक्ष होतं, विरोधकांचं लक्ष होतं ते यासाठी की या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. आत्तापर्यंत आपण पाहिलं की गेल्या अनेक महिन्यांमध्ये सातत्याने पंकजा मुंडे ज्या ज्या वेळेला कुठे सभा घेतात, कुठे भगवानगडावर जातात, कुठे एखाद्या चॅनलला मुलाखत देतात, त्या प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिलं जातं. विरोधकांचं लक्ष असतं, मीडियाचं लक्ष असतं. ते यासाठी असतं की पंकजा मुंडे काहीतरी त्याच्यात बोलतील, एखादं काहीतरी वाक्य आपल्याला त्याच्यात असं पकडता येईल, एखादा शब्द पकडता येईल आणि त्यातून मग आपल्याला संपूर्ण दिवस एक बातमी चालवता येऊ शकेल की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काहीतरी बिनसलेलं आहे किंवा त्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत, त्या कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांना काहीतरी बनायचे, मुख्यमंत्री बनायचे किंवा मंत्री बनायचे आणि त्यांना सातत्याने डावललं जाते वगैरे अशा बातम्या दाखवण्याची एक नामी संधी प्रत्येक वेळेला मीडियाने शोधलेली आहे. आणि ती संधी शोधण्यासाठी त्यांनी या सगळ्या सभा त्यांच्या ज्या काय होत होत्या पंकजा मुंडेंच्या या सभांचा वापर केलेला आहे. त्यांच्या मुलाखती झाल्या की त्यातून काहीतरी आपल्याला अशी गोष्ट मिळते का ज्याच्यात फडणवीसांवर काहीतरी आरोप करतायत त्या असं दाखवता येऊ शकेल. मग ते एकदा झालं की मग विरोधकांना जाऊन विचारायचं. मग संजय राऊत, सुप्रिया सुळे, एकनाथ खडसे यांना विचारायचं की खरोखरच तुम्हाला असं काय वाटतंय का. मग हे सगळे विरोधक जे आहेत हे सुद्धा अगदी सहानुभूती दाखवणार की त्या ठिकाणी पंकजा मुंडे कशा अस्वस्थ आहेत, त्यांना कसा त्रास होतोय आणि भाजपमध्ये असा त्रास दिला जातो वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या वारंवार तयार झालेल्या आपण पाहिल्या. आणि त्यामुळे ही जी परळीतली हा जो कार्यक्रम होता किंवा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं त्याच्यावर प्रामुख्याने लक्ष यासाठीच होतं की पंकजा मुंडे काहीतरी करतील, इथे काहीतरी भाषणामध्ये असं काहीतरी आपल्याला एखादा मुद्दा देतील किंवा त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे असं दिसेल किंवा आपल्याला दाखवता येईल अशी संधी कदाचित शोधत असणार असते. पण तशी संधी या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस किंवा कोणतेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, धनंजय मुंडे असो या कोणीही संधी दिली नाही किंवा तशी संधी नसतेच पण ती शोधून काढली जाते. तीही संधी यावेळेला मीडियाला किंवा विरोधकांना मिळू शकली नाही. आपण पाहिलं की या कार्यक्रमासाठी सगळे नेते जेव्हा एकत्र आले त्यावेळेला पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीतून आले, ते एकाच विमानातून आले असं सुद्धा म्हटलं गेलं. ते एकाच गाडीतून आले याची चर्चा तिथे झाली. पण त्याच्यातही हाच शोध प्रत्येक वेळेला सुरुवातीपासून जेव्हा ही बातमी दिली गेली की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच गाडीतून आले, एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी आले, त्याच्यामागचा उद्देश हाच होता की जर पंकजा मुंडे दुसऱ्या गाडीतून आल्या असत्या, फडणवीस आपल्या गाडीतून आले असते तर लगेच त्याची बातमी करता आली असती की अजूनही काहीतरी यांच्यामध्ये आहे, पंकजा मुंडे नाराज असल्या पाहिजेत म्हणून त्या वेगळ्या गाडीतून आल्या. पण प्रत्यक्षात झालं काय तर फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच गाडीतून आले. नंतर हेच दोन्ही नेते हे मंचावर सुद्धा एका बाजूच्या खुर्च्यांवर बसलेले दिसले आणि केवळ बसलेले नाहीत
एकमेकाशी ते हास्य विनोद करतायत, एकमेकाला काहीतरी सांगतायत, मध्येच एखादा कार्यकर्ता येऊन त्यांच्याशी बोलतोय, त्याच्याशी ते संवाद साधतायत, एकमेकाच्या कानामध्ये काहीतरी सांगून हसतायत. हे सगळं चित्र वारंवार दिसत होतं. आणि दिसत का होतं तर तुम्ही नीट पाहिलं वेगवेगळ्या वाहिन्यांवर तर त्या ठिकाणी एका बाजूला अजितदादा काहीतरी भाषण करायला उभे राहिलेत किंवा नंतर मुख्यमंत्री आले, त्याच्या आधी धनंजय मुंडेंचं भाषण झालं. ती भाषणं होत असताना बाजूला जी एक विंडो दाखवली जात होती त्यात सातत्याने फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यावर कॅमेरा सातत्याने रोखलेला होता की त्यांच्यात काय होतंय, ते एकमेकापासून कुठेतरी पाठ करून बसलेत का, एकमेकाशी बोलत नाहीयेत का, त्यांच्या चेहऱ्यावर असे काही हावभाव आपल्याला टिपता येतात का की ज्याच्यात दोघंही एकमेकावर नाराज आहे असं दाखवता येईल, किंवा ते एकमेकाशी बोलतच नाहीयेत असं काहीतरी दाखवता येईल का. म्हणून सातत्याने कॅमेरा त्यांच्यावरच होता. प्रेक्षक तिथे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने आलेले, तिथे कॅमेरा फार वेळ फिरत नव्हता, पण या दोघांवर तो कॅमेरा होता. आणि त्याचं कारण हेच होतं की याच्यातून एखादी आपल्याला न्यूज मिळेल, एखादी बातमी याच्यातून काढता येईल. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. दोघंही हास्यविनोदात रंगलेले होते. हे सगळे नेते त्या ठिकाणी वैजनाथाच्या दर्शनालाही गेले होते. तिथेही सगळे नेते एकत्र बसले होते पूजेला, त्यामुळे तिथेही काही संधी मिळाली नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी तिथेही ते हास्यविनोदात रंगलेले होते. बहीण भावाने गळामिठी मारली हे सुद्धा अनेकांनी पाहिलं. त्यामुळे या सगळ्यांवर, या सगळ्या विरोधकांवर एक प्रकारे त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या की कुठेतरी पंकजा मुंडे नाराजी दाखवतील, अस्वस्थता दाखवतील, त्यांच्या भाषणामध्ये काहीतरी आपल्याला टिपता येईल, एखादा क्षण, एखादा चेहऱ्यावरचा हावभाव टिपता येईल, तसं काही तिथे घडलं नाही. त्यामुळे एक प्रकारे या विरोधकांच्या सगळ्या या प्रयत्नांवर, अपेक्षांवर, त्यांच्या ज्या आशा त्यांनी लावून धरल्या होत्या असं काहीतरी घडेल म्हणून, त्यावर एक प्रकारे बोळा फिरवला गेला. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं 1.5 वर्ष आता हे सरकार आहे, त्या वारंवार एकनाथ शिंदे कसे नाराज आहेत, अजित पवार कसे नाराज आहेत, ते आता आजारी होते तरी ते कसे नाराज आहेत, फडणवीस कसे नाराज आहेत, हे सांगण्याची जणू चढाओढ अनेक वेळेला आपण पाहिलेली. आणि त्याच्यावर मग प्रत्येक वेळेला संजय राऊतांना विचारायचं, कधी सुप्रिया सुळेंना विचारायचं, कधी वडेट्टीवारांना विचारायचं, कधी नाना पटोलेंना विचारायचं, आणि यातून बातम्या तयार करत राहायच्या. आणि त्या बातम्या लोकांना सांगत राहायच्या की बघा या सरकारमध्ये काय ते नाराजी आहे. आणि याचं कारण सोपं आहे की या 1.5 वर्षाच्या आधी जे काही झालं, सरकार पडलं, त्यानंतर हे दोन्ही पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फुटले. आणि फुटल्यानंतर आज जी काय त्या पक्षांची वाताहत झाली, अजित पवारांसोबत मोठा गट गेलेला आहे, एकनाथ शिंदेंसोबत मोठा गट आमदारांचा गेलेला आहे. मग ही वाताहत झाल्यानंतर आता यांची वाताहत व्हायला पाहिजे. मग त्यासाठी पंकजा मुंडेंचा वापर करायचा, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायची, हे प्रयत्न सातत्याने होत राहिले. पण हा कार्यक्रम मात्र वेगळा ठरला आणि सगळ्या विरोधकांच्या आशा अपेक्षा ज्या होत्या, अशा पद्धतीचं काहीतरी बातमी मिळेल म्हणून त्यावर बोळा फिरवला गेला, पाणी फिरलं गेलं. पंकजा मुंडेंनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि सगळ्याच नेत्यांनी त्यावर पाणी फिरलं. आणि उलट हा जो कार्यक्रम आहे हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक तयारी म्हणून हा कार्यक्रम घेतलाय. हे वारंवार दिसून आलं की आपण एकत्र आहोत, आपल्यामध्ये कुठेही बेबनाव नाहीये, हे दाखवलं. म्हणजे तो नाहीच आहे पण तो कुठेतरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही होऊ नये, कुठेही संधी मिळू नये, याची पुरेपूर काळजी या सगळ्या नेत्यांनी घेतली. फडणवीस तर त्यावेळेला म्हणाले सुद्धा की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकोपा राखावा, अनेक योजना तिथे येणार आहेत, परळीमध्ये, बीडमध्ये, आणि तिकडचा विकास होणार आहे, एकत्र राहून आता काम करण्याची गरज आहे. तर हे सांगण्यामागचं कारण तेच होतं की कोणती संधी आता आपण उपलब्ध करून द्यायची नाही, आपण एकत्र आहोत हे तर दिसतच आहे, पण ते कोण मानणारं नाहीये. विरोधी पक्ष सातत्याने आपण कसे वेगळे आहोत, आपल्यामध्ये कशी फूट पडलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. तो प्रयत्न हाणून पाडायचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठीच हा कार्यक्रम होता की काय असं वाटून जातं. आणि त्यातून मग हे तिन्ही नेते, म्हणजे मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते, फडणवीसही होते, अजितदादाही होते आणि मुंडे भाऊ बहीण सुद्धा तिथे उपस्थित होते. त्याच्या मागचं कारण तेच होतं की आम्ही एकत्र आहोत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा तरी आता तुम्हाला त्याच्यात काहीच सापडणार नाही.
आणि तुम्हाला जी काही फूट पाडण्याची इच्छा आहे ती तुमची फलद्रूप होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात कदाचित यश त्यांना मिळालं असावं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.